विधानसभा निवडणुकीसाठी आता सर्वच मतदान केंद्रांवरती मतदारांची गर्दी वाढायला लागलेली आहे। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघासह जिल्ह्यातील 5ही मतदारसंघांमध्ये विविध ठिकाणी विशेष मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आलेली आहे। रत्नागिरी जिल्ह्यात आता सध्या सखी मतदान केंद्र उभारण्यात आलेले आहे। सखी मतदान केंद्राची खासियत अशी आहे की या मतदान केंद्रावरच्या सर्व अधिकारी आणि कर्मचारी या महिला आहेत। तसंच विशेष आकर्षण म्हणून हे सखी मतदान केंद्र विशेष अशा पद्धतीने सजवण्यात आलेलं आहे। मतदान केंद्रावरती मतदारांची संख्या वाढावी यासाठी निवडणूक विभागाच्या विशेष गाईडलाईननुसार हे मतदान केंद्र उभारण्यात आलेले आहे। जिल्ह्यात 6 ठिकाणी महिलांसाठी खास असं हे सखी मतदान केंद्र उभारण्यात आलं आहे। या मतदान केंद्रावरती सर्वच अधिकारी आणि कर्मचारी या महिला आहेत। तसंच हे मतदान केंद्र विशेष अशा खास सजावटीने सजवण्यात आलेलं आहे। जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत। सखी मतदान केंद्रासहच दिव्यांगांसाठी विशेष मतदान केंद्र उभारण्यात आलेली आहेत। जिल्ह्यात अशी 6 दिव्यांगांसाठीची विशेष मतदान केंद्र आहेत। या मतदान केंद्रावरील सर्वच अधिकारी आणि कर्मचारी हे दिव्यांग असणार आहेत। तसेच मतदानाकडे युवकांना आकर्षित करण्यासाठी जिल्ह्यात 5 ठिकाणी युवा मतदान केंद्राचीही उभारणी करण्यात आलेली आहे। या युवा मतदान केंद्रावरील सर्वच अधिकारी आणि कर्मचारी हे युवक असणार आहेत। त्यामुळे जिल्ह्यातील मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाचे हे प्रयत्न किती उपयोगी येतात याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे। जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीतील राजकीय उलथापालथ आणि प्रशासनाची धावपळ या सर्वच घडामोडींसह रत्नागिरीहून तरुण भारत संवादसाठी मी विभा कदम।